हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण रिझॉल्युशन ऑफ फोर्स त्याच्याविषयी डिस्कस केलं. त्याचे प्रॉब्लेम्स एका व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितले. या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुमच्याबरोबर मोमेंट ऑफ फोर्स या पॉईंटविषयी आपण डिस्कस करणार. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहीत आहे एखाद्या बॉडीवर जर कोणताही फोर्स ॲक्ट होत असेल, सपोज अशा टाईपची बॉडी आहे, अशा टाईपची एखादी बॉडी आहे आणि या बॉडीवर सपोज असा फोर्स ॲक्ट होत असेल, असा फोर्स ॲक्ट होत असेल, तर काय होईल या बॉडीचं. इथं सपोज हा पॉईंट आहे ओ पॉईंट आणि अशी एक बॉडी आहे, एक रॉड, आणि त्याच्यावर हा फोर्स ॲक्ट होतोय. तर काय होऊ शकतं, तर आपण फोर्स या युनिटमध्ये फोर्सविषयी डिस्कस करत असताना आपण बघितलेलं आहे की कोणत्याही बॉडीवर जर फोर्स ॲक्ट झाला तर त्या फोर्सचा त्या बॉडीवर काहीतरी इफेक्ट होतो. तर पहिला इफेक्ट काय आहे, तर त्या बॉडीची स्टेट चेंज होऊ शकते. म्हणजे रेस्टमध्ये बॉडी असेल तर ती मोशनमध्ये येऊ शकते, मोशनमध्ये असलेली बॉडी रेस्ट कंडिशनला जाऊ शकते. हा पहिला इफेक्ट आहे की स्टेट चेंज होऊ शकते बॉडीची. दुसरा इफेक्ट काय होऊ शकतो, तर बॉडीची डायमेन्शन्स चेंज होऊ शकतात. म्हणजे शेप, साईज बॉडीचा किंवा डायमेन्शन्स बॉडीची, लेंथ आहे, डायमीटर आहे, विड्थ, ब्रेड्थ, थिकनेस, ही डायमेन्शन्स फोर्समुळे चेंज होऊ शकतात. हा दुसरा इफेक्ट आहे. तिसरा इफेक्ट काय होऊ शकतो, तर बॉडी ॲक्सेलरेट किंवा रिटार्ड होऊ शकते. म्हणजे जी मोशनमध्ये बॉडी आहे तिला जर अजून फोर्स दिला तर ती ॲक्सेलरेट होईल, म्हणजे तिचं अजून स्पीड वाढू शकतं. किंवा एका समोरून फोर्स दिला तर स्पीड कमी होऊ शकतं, म्हणजे रिटार्ड होऊ शकते बॉडी. तर तो एक फोर्सचा इफेक्ट आहे. अजून फोर्सचा काय इफेक्ट होऊ शकतो, तर बॉडी फोर्स ॲक्ट झाल्यामुळं बॉडी काय होऊ शकते, टर्न किंवा रोटेट होऊ शकते. म्हणजे आता इथं तुम्ही जर बघितलं तर हा ओ पॉईंट आहे, इकडे काही सपोर्ट नाही, आणि इथं जर फोर्स ॲक्ट झाला तर हा फोर्स काय करणार, या बॉडीला असा रोटेट करू शकतो, रोटेट किंवा टर्न करू शकतो. ओके, तर असे काही फोर्सेसचे इफेक्ट आहे. तर आपल्याला इथं काय बघायचं आहे, मोमेंट ऑफ फोर्स, म्हणजे फोर्सचा जो आत्ता शेवटचा आपण टर्निंग किंवा रोटेटिंग जो इफेक्ट बघितला की फोर्समुळे बॉडी टर्न होते किंवा रोटेट होते, त्या इफेक्टविषयी आपण या पॉईंटमध्ये डिस्कस करणार. तर व्हॉट इज मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय, तर रोटेशनल इफेक्ट. मोमेंट ऑफ फोर्स म्हणजे काय, रोटेशनल इफेक्ट और टर्निंग इफेक्ट प्रोड्यूस्ड बाय ए फोर्स ऑन ए बॉडी ऑन विच इट ॲक्ट्स. म्हणजे एखाद्या बॉडीवर फोर्स ॲक्ट होत असेल तर त्या फोर्समुळं जो टर्निंग किंवा रोटेटिंग इफेक्ट तयार होतोय त्याला काय म्हणायचं, मोमेंट ऑफ फोर्स. तर डेफिनेशन पहिल्यांदा लिहूया. डेफिनेशन पहिल्यांदा मी तर लिहितो, द टर्निंग और रोटेटिंग इफेक्ट produced by a force on the body on which it acts is called as moment of force. The turning effect produced by a force on the body on which it acts. ओके, त्याला काय म्हणायचं, मोमेंट ऑफ फोर्स. मग मॅथमॅटिकली मोमेंट ऑफ फोर्स कसं दाखवतात, तर मोमेंट ऑफ फोर्स इज नथिंग बट मोमेंट ऑफ फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ. मोमेंट ऑफ फोर्स काय आहे, मोमेंट ऑफ फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड मोमेंट ऑफ फोर्स इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स. आणि या ओ पॉइंट पासून हा फोर्स समथिंग काहीतरी डिस्टन्सवर, एक्स एवढ्या डिस्टन्सवर आहे. सपोज हा फोर्स काय पॉइंट ओ पासून एक्स एवढ्या डिस्टन्सवर आहे, तर या ओ पॉइंट भोवती फोर्स एफ ची मोमेंट काय आहे ते आपल्याला काढायचे. तर मोमेंट ऑफ फोर्स अबाउट पॉइंट ओ, असं मी लिहितो, अबाउट पॉइंट ओ, ती काय असणार आहे, तर प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड
perpendicular distance between force and the point about which the moment is taken. ओके, म्हणजे काय, तर फोर्स इंटू या फोर्स आणि पॉइंट मधलं जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, परपेंडिक्युलर म्हणजे काय, तर 90 डिग्री अँगल पाहिजे. डिस्टन्स आणि फोर्स, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स यांच्यामध्ये 90 डिग्री अँगल झाला पाहिजे. ओके, तर फोर्स इंटू त्या फोर्सचं पॉइंट ओ पासून किती डिस्टन्स आहे त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे मोमेंट ऑफ फोर्स अबाउट पॉइंट दॅट पॉइंट. ओके, तर काय असणार आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन फोर्स अँड पॉइंट, तर ही असणार आहे मोमेंट. मग मॅथमॅटिकली मोमेंट कशी दाखवू शकतो आपण, मोमेंट इज इक्वल टू, तर यम इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स. यम ओ, मोमेंट अबाउट पॉइंट ओ इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स एक्स. सिंपल कन्सेप्ट आहे. मोमेंट इज व्हॉट, टर्निंग इफेक्ट प्रोड्युस्ड बाय फोर्स ऑन अ बॉडी. आणि ते दाखवतात कसं, इट इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन फोर्स अँड पॉइंट. ओके, अँड मॅथमॅटिकली यम ओ इज इक्वल टू यप इंटू एक्स. तर अशा पद्धतीनं मोमेंट ही कन्सेप्ट आहे. आता ग्राफिकली मोमेंट कशी दाखवतात ते आपण बघूया. ग्राफिकली मोमेंट कशी दाखवायची, तर कोणत्याही फोर्सची मोमेंट जर काढायची असेल, कोणत्याही पॉइंट भोवती कोणत्याही फोर्सची मोमेंट काढायची असेल, तर तुम्ही फोर्स इंटू काय करायचं, त्या पॉइंट पासून त्या फोर्सचं किती डिस्टन्स आहे परपेंडिक्युलर पाहिजे बरं का डिस्टन्स. म्हणजे असं नाही चालणार, असा फोर्स आहे, असा फोर्स एफ आहे आणि पॉइंट इथं ओ पॉइंट आहे, तर असं डिस्टन्स तुमचं नाही चालणार, हे एक्स डिस्टन्स चालणार नाही. ते कसं घ्यावे लागेल तुम्हाला, डिस्टन्स कसं घ्यावं लागेल, परपेंडिक्युलर हे डिस्टन्स घ्यावं लागेल एक्स. ओके, फोर्सनं ओ पॉइंटशी केलेलं परपेंडिक्युलर डिस्टन्स ते घ्यावं लागेल. असं इन्क्लाइन डिस्टन्स चालणार नाही, परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे. तर हे महत्त्वाचं मोमेंट घेत असताना लक्षात ठेवायचं की डिस्टन्स परपेंडिक्युलर घ्यायचे. ओके, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. सपोज असा फोर्स आहे, तर काय करणार तुम्ही, हे डिस्टन्स घेणार परपेंडिक्युलर डिस्टन्स एफ इंटू एक्स. ओके, सपोज फोर्स असा आहे. आता हा फोर्स पॉइंट ओ मधूनच गेलाय, त्यामुळे कोणतंही डिस्टन्सच नाहीत ना, झिरो डिस्टन्स, त्यामुळे त्याची मोमेंट काय असणार आहे, या फोर्सची 0. म्हणजे त्या पॉइंट मधून जर लाईन ऑफ ऍक्शन जात असेल, ज्या पॉइंट भोवती मोमेंट काढायचे त्या पॉइंट मधूनच जर फोर्स जात असेल, म्हणजे असा किंवा असा जात असेल किंवा असा जात असेल किंवा कसाही जात असेल, त्या पॉइंट मधून जर फोर्स जात असेल तर त्या फोर्सची मोमेंट काय असते, 0. म्हणजे फोर्स कसा पाहिजे, लांब पाहिजे आणि त्या पॉइंट मधून गेला नाही पाहिजे, तर मोमेंट काहीतरी येणार त्याची. नाहीतर मोमेंट काय असणार, पॉइंट मधून गेलेल्या फोर्सची मोमेंट 0 असणार आहे. हे एक मोमेंट घेताना आपण लक्षात ठेवायचं आहे. आता ग्राफिकली मोमेंट नक्की कशी दाखवायची बघा. तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मोमेंट, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ मोमेंट, रिप्रेझेंटेशन ऑफ मोमेंट. तर कसं दाखवू शकतो आपण ग्राफिकली, तर सपोज हा पॉइंट आहे, या पॉइंट भोवती आपल्याला मोमेंट घ्यायची आहे आणि फोर्स आपला आहे असा, हा आहे फोर्स, तो आपण या लाईननं दाखवला, हा फोर्स एफ हा फोर्स आहे, तो या लाईननं दाखवला आपण. तर हे ए आणि बी पॉइंट आहेत सपोज. तर काय करायचं, या ओ मधून या अबाउट ओ पॉइंट या फोर्सची मोमेंट आपल्याला पाहिजे. तर या ओ पासून या फोर्सचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय असणार आहे, परपेंडिक्युलर लाईन काढावी लागेल, या फोर्सला बरोबर परपेंडिक्युलर लाईन काढावी लागेल. ओके, ही लाईन काढली मग ओ, त्याला मी सी नाव दिलं, इथं सी असं नाव दिलं. ओके, आता ओ ए हे 2 पॉईंट जोडायचे आणि ओ बी हे 2 पॉईंट जोडायचे. आता हा काय तयार झाला,
ट्रायंगल, ट्रायंगल AOB किंवा OAB, ट्रायंगल OAB तयार झाला. आता मला सांगा मोमेंट काय असते, आपल्याला माहिती आहे मोमेंट इज इक्वल टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम पॉइंट, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ फोर्स फ्रॉम पॉइंट. ओके, तर मोमेंट M इज इक्वल टू मोमेंट ऑफ पॉइंट, मोमेंट ऑफ फोर्स अबाउट पॉइंट O, अबाउट O पाहिजे मोमेंट आपल्याला. याला आपण काय म्हणतो, व्हर्टेक्स. ओके, व्हर्टेक्स, या पॉइंटला आपण काय म्हणतो, व्हर्टेक्स. ओके, हा काय आहे, ट्रायंगलचा बेस. ओके, हा फोर्स म्हणजे काय आहे, बेस, आणि ही काय आहे, हाईट. ओके, परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे काय आहे, हाईट. ओके, हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. आता बघा, आता या फोर्सची आपल्याला अबाउट पॉइंट O मोमेंट घ्यायची, तर काय असणार, फोर्स F इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, OC. ओके, म्हणजे फोर्स F इंटू OC, फोर्स F इंटू OC. तर F इज इक्वल टू काय आहे, AB. F म्हणजे काय, AB लाईन, तर MO इज इक्वल टू काय येणार, AB इंटू OC, AB इंटू OC. आता बघा AB म्हणजे काय आहे, बेस. AB म्हणजे काय आहे बघा, बेस, ट्रायंगलचा बेस, इंटू OC म्हणजे काय आहे, ट्रायंगलची हाईट, हाईट. पण आता तुम्ही जर बघितलं तर ट्रायंगलचा एरिया काय असतो, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला इथं मी लिहितो. ट्रायंगलचा एरिया काय असतो, ट्रायंगलचा एरिया काय असतो, 1/2 बेस इंटू हाईट. ओके, 1/2 इंटू बेस इंटू हाईट, 1/2 बेस इंटू हाईट. पण इथं काय आहे, बेस इंटू हाईट. मग या एरियाला जर मी 2 न मल्टिप्लाय केलं, या एरियाला जर मी 2 न मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 2 इंटू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, म्हणजे 2 ला 2 कॅन्सल होईल आणि काय राहील, बेस इंटू हाईट, म्हणजे हे राहील बेस इंटू हाईट. म्हणजे मोमेंट काय आहे, 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल, 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, म्हणजे MO काय असतं, तर ट्वाइस द एरिया ऑफ ट्रायंगल, ट्वाइस द एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे मोमेंट असते. ओके, तर हे 2 टाइम्स MO इज इक्वल टू काय असणार, 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल. तर ग्राफिकली मोमेंट म्हणजे काय असते, तर 2 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल काय, 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे 1/2 F इंटू OC. ओके, तर अशा पद्धतीनं ग्राफिकली आपण मोमेंटचं रिप्रेझेंटेशन करू शकतो. आता युनिट ऑफ मोमेंट काय असेल, SI युनिट ऑफ मोमेंट किंवा वेगवेगळी युनिट कन्व्हर्जन्स, त्याच्याविषयी आपण थोडं बघूया. तर मोमेंटचं युनिट काय येईल, मोमेंटचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. मोमेंटचा फॉर्म्युला काय आहे, SI युनिट ऑफ मोमेंट, SI युनिट ऑफ मोमेंट. तर मोमेंटचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, M इज इक्वल टू काय असतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स x. आता मला सांगा फोर्सचं युनिट काय आपल्याला माहित आहे, फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन, आणि या डिस्टन्सचं युनिट काय असतं, मीटर. डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो आपण, मीटर किंवा MM किंवा सेंटीमीटरमध्ये. तर SI युनिटमध्ये काय असणार, मीटर. म्हणजे SI युनिट ऑफ मोमेंट काय झालं, SI युनिट ऑफ मोमेंट काय असणार आहे, न्यूटन मीटर, न्यूटन मीटर. सपोज मला न्यूटन MM मध्ये कन्व्हर्जन करायचं, माझी सपोज 1 न्यूटन मीटर असा आन्सर आले आणि मला ते न्यूटन MM मध्ये कन्वर्ट करायचं, तर कसं करणार मी, तर मीटरचं MM कसं करतो आपण, 1 मीटर बरोबर काय असतं, 1 मीटर इज इक्वल टू 1000 mm, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 100 mm, आणि 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 mm, आणि 1 मीटर इज इक्वल टू सेंटीमीटर मध्ये किती असतं, 100 सेंटीमीटर. ओके, किंवा मला 1 mm चं मीटर करायचं आहे, मीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे, तर काय करायला लागतं, 1 डिवायडेड बाय 1000 करायला लागतं, त्यावेळेस मीटरमध्ये होतं. ओके, डिवायडेड बाय 1000 करावं लागतं. म्हणजे इकडं 1 mm पाहिजे असेल तर हे 1000 इकडे डिवाइड करायचं, इकडं मला MM मध्ये पाहिजे असेल आणि
सेंटीमीटर चं सेंटीमीटर करायचं आहे तर हे 10 काय करायचं इकडे डिवाइड करायचं. मला सेंटीमीटरचं मीटर करायचं आहे तर हे 100 इकडे डिवाइड करायचं. सिंपल. ही कन्व्हर्जन्स आपल्याला आली पाहिजे. ओके. तर आता मला 1 न्यूटन मीटर असं आहे, 1 न्यूटन मीटर, आणि मला त्याचं न्यूटन MM करायचं आहे. तर मीटरचं काय करायचं आहे MM, मीटरचं MM करायचं आहे म्हणजे 1000 मल्टिप्लाय करायचं. ओके. म्हणजे 1000 न्यूटन MM असं. सपोज असं आहे 1 न्यूटन MM असं आहे आणि मला ते न्यूटन मीटर करायचं. तर MM मीटर करायला काय करावं लागतं, 1000 डिवाइड करायला लागतं. म्हणजे काय येणार इथं 1 डिवायडेड बाय 1000 न्यूटन मीटर. अशा पद्धतीनं कन्व्हर्जन जमली पाहिजेत. अजून एक असते तर 1 समजा किलो न्यूटन मीटर असं असेल आणि मला ते न्यूटन मीटरमध्ये पाहिजे. 1 किलो न्यूटन मीटर. तर 1 किलो न्यूटन बरोबर काय असतं, फोर्सचं बघा. फोर्सचं आपल्याला माहिती आहे 1 किलो न्यूटन बरोबर किती, 1000 न्यूटन. 1 मेगा न्यूटन, गिगा न्यूटन सगळं माहिती आहे आपल्याला. ओके. तर किलो न्यूटनचं न्यूटन करायचं आहे. किलो न्यूटनचं न्यूटन म्हणजे 1000 मल्टिप्लाय करायचं. तर 1000 न्यूटन मीटर असं असणार. अशा पद्धतीनं ही सगळी कन्व्हर्जन्स आपल्याला जमली पाहिजे. परत याचं सपोज न्यूटन MM करायचं आहे तर अजून 1000 मल्टिप्लाय करावं लागेल. अशा पद्धतीनं कन्व्हर्जन्स आपल्याला जमली की प्रॉब्लेम सोडवायला काही अडचण येत नाही. ओके. आता मोमेंटचे टाईप आहेत, 2 टाईप आहेत मोमेंटचे. तुम्ही म्हणाल मोमेंटचे टाईप कसले, अजून मोमेंट आहे पण मोमेंटचे 2 टाईप आहेत. कसे ते बघा. आता आधी मी एक्झाम्पल घेतो. इथं एक एक्झाम्पल घेतो. असं सपोज अशी एक बॉडी आहे आणि हा O पॉईंट आहे आणि त्याच्यावर असा फोर्स F ॲक्ट झालेला आहे. ओके. आणि डिस्टन्स आहे x. परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे x. त्याचबरोबर असं एक एक्झाम्पल मी घेतो. इथं पॉईंट O आहे आणि असा फोर्स ॲक्ट झालेला आहे F, आणि पॉईंट O आणि फोर्सच्या मधलं डिस्टन्स काय आहे x. अशी 2 मी एक्झाम्पल घेतले. आता मला सांगा अबाउट पॉईंट O मला मोमेंट घ्यायचे आहे. दोन्हीकडे पण अबाउट पॉईंट O मला मोमेंट काढायची आहे. तर काय होईल इथं, हा जर O पॉईंट इथं मी कन्सिडर केला तर या F मुळे ही जी बॉडी आहे ती बॉडी कशी रोटेट होईल, या फोर्स F मुळे अशी रोटेट होईल ना, बरोबर. अशी रोटेट होईल. रोटेशन कसं होईल या बॉडीचं, इकडं होईल, बरोबर. फोर्सची डिरेक्शन खाली आहे म्हणजे रोटेशन असं होईल. म्हणजे ही डिरेक्शन कोणती आहे, घड्याळाचा काटा आपला कशा फिरतो, क्लॉकचा, त्या डिरेक्शन मध्ये आहे, बरोबर. म्हणून याला काय म्हणायचं, क्लॉकवाईज मोमेंट. ओके. क्लॉकवाईज मोमेंट. तर मोमेंटचा पहिला टाईप आहे क्लॉकवाईज मोमेंट. टाइप्स ऑफ मोमेंट असं लिहितो मी आधी. टाइप्स ऑफ मोमेंट. तर त्यामध्ये पहिला टाइप आहे क्लॉकवाईज मोमेंट. क्लॉकवाईज मोमेंट. तर या फोर्समुळे बॉडी कशी रोटेट होते किंवा कशी टर्न होते, क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये टर्न होते. म्हणून या मोमेंटला काय म्हणायचं, क्लॉकवाईज मोमेंट. तर मोमेंट काय असणार आहे, फॉर्म्युला तोच F × x, आणि डिरेक्शन कशी असणार आहे क्लॉकवाईज. तर ही कसं दाखवायचं, असं दाखवायचं क्लॉकवाईज मोमेंट. आणि ती काय घ्यायची, पॉझिटिव्ह. क्लॉकवाईज मोमेंट काय घ्यायची, नेहमी पॉझिटिव्ह. म्हणजे हे प्लस घ्यायचं, प्लस M = काय आन्सर येईल ते प्लस घ्यायचं. ओके. तर अशा पद्धतीनं क्लॉकवाईज मोमेंट आहे. तर क्लॉकवाईज मोमेंट म्हणजे काय, क्लॉकवाईज मोमेंट इफ द इफेक्ट ऑफ फोर्स इज टू टर्न or rotate the body in clockwise direction. If the effect of force is to turn or rotate the body in clockwise direction, then it is called as clockwise moment. तसंच आता इथं जर तुम्ही बघितलं तर हा पॉईंट O आहे आणि हा फोर्स F या बॉडीवर ऍक्ट होतोय. तर या फोर्समुळे बॉडी रोटेट कशी होईल, इकडं फोर्स इकडे ऍक्ट होतोय म्हणजे बॉडी अशी रोटेट होईल, बरोबर. अशी बॉडी रोटेट होईल. मग ही कोणती डिरेक्शन आहे, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरते म्हणजे कोणती डिरेक्शन आहे, अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. ओके. म्हणून या मोमेंटला काय म्हणायचं, सेकंड मोमेंट अँटी क्लॉकवाईज मोमेंट. अँटी क्लॉकवाईज मोमेंट. फॉर्म्युला सेमच आहे, M = फोर्स × परपेंडिक्युलर डिस्टन्स. फॉर्म्युला तोच असणार आहे, फक्त डिरेक्शन कशी दाखवायची, अपोजिट ही मोमेंट, आणि घ्यायची काय
अँटी क्लॉकवाईज मोमेंट नेहमी काय घ्यायची, निगेटिव्ह. म्हणजे इथं काय घ्यायचं, मायनस. ओके, मायनस घ्यायचं किंवा मायनस लिहायचं नसेल तर प्लसमध्ये आन्सर लिहायचं आणि पुढे ब्रॅकेटमध्ये हे साईन तुमचं आलं पाहिजे, अँटी क्लॉकवाईज. मग तिथनं कळते की बाबा हे मायनस मोमेंट आहे. अँटी क्लॉकवाईज जर साईन दाखवलं असेल तर समजणार बाबा हे मायनस मोमेंट आहे. ओके, अशा पद्धतीनं मोमेंटचे 2 टाईप आहे. ओके, त्यानंतर लॉ ऑफ मोमेंट एक आहे. लॉ ऑफ मोमेंट 2 पॉईंट फक्त मोमेंट मधले आता आपल्याला बघायचे. लॉ ऑफ मोमेंट म्हणून एक कन्सेप्ट आहे. तर मोमेंटचा लॉ काय आहे बघा, लॉ ऑफ मोमेंट. आता आपण जर कोणतीही बॉडी बघितलं तर कोणत्याही बॉडीवर हा एक फोर्स ऍक्ट होत नसतो. म्हणजे बॉडीवर नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होत असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, फोर्स सिस्टीम. बरोबर, फोर्स सिस्टीम. मग एखादी बॉडी जर आपण घेतली, एखादी बॉडी जर घेतली आणि त्याच्यावर नंबर ऑफ फोर्सेस सपोज ऍक्ट होत आहेत, त्या बॉडीवर नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होत आहेत आणि अशा पद्धतीचा इथं फिक्स पॉईंट ओ आहे सपोज. आता तुम्ही जर बघितलं तर अबाउट ओ पॉईंट जर मला मोमेंट घ्यायची असेल तर इथं तुम्ही बघितलं तर ही या फोर्सची मोमेंट कशी येईल, या F1, हा F1 आहे, हा F2 आहे आणि हा F3 आहे सपोज. तर या फोर्सची मोमेंट कशी येईल, अजून एक घेतो इथं F4 घेतो. तर या F1 फोर्सची मोमेंट कशी आहे, क्लॉकवाईज. ओके, क्लॉकवाईज. F2 ची मोमेंट कशी आहे, अँटी क्लॉकवाईज. F3 ची मोमेंट कशी आहे, क्लॉकवाईज. F4 ची मोमेंट कशी आहे, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे एखाद्या बॉडीवर नंबर ऑफ फोर्सेस ऍक्ट होत आहेत आणि त्यामुळे मोमेंट कशा आहेत, क्लॉकवाईज सुद्धा आहेत आणि अँटी क्लॉकवाईज सुद्धा आहेत. दोन्ही टाईपच्या मोमेंट एखाद्या बॉडीवर ऍक्ट होऊ शकतात. तर ही जर बॉडी इक्विलिब्रियम मध्ये ठेवायची असेल, म्हणजे आहे त्या कंडिशनला, रेस्ट कंडिशनला ठेवायची असेल तर क्लॉकवाईज मोमेंट आणि अँटी क्लॉकवाईज मोमेंट ह्या कशा पाहिजेत, सेम पाहिजेत. बरोबर. जर सपोज क्लॉकवाईज मोमेंट जास्त झाली, अँटी क्लॉकवाईज पेक्षा क्लॉकवाईज मोमेंट जर जास्त झाली तर काय होईल, ही बॉडी रोटेट होईल आणि ते आपल्याला नको असते. सपोज एखाद्या बिल्डिंग मधला बीम घेतला, त्या बीमवर कितीतरी फोर्सेस ऍक्ट होत असतात आणि सपोज जर तिथं जर असं झालं की वरून जो पडणारा लोड आहे त्याच्यामुळे येणाऱ्या मोमेंट्स त्या जास्त झाल्या आणि खालून मोमेंट कमी लागली तर काय होईल, बीम खाली येईल ना, पडू शकतो बीम, इक्विलिब्रियम राहणार नाही तिथं. मग बॉडी जर इक्विलिब्रियम मध्ये ठेवायची असेल तर काय पाहिजे, क्लॉकवाईज मोमेंट्स इक्वल टू काय पाहिजे, अँटी क्लॉकवाईज मोमेंट्स. तोच आहे लॉ ऑफ मोमेंट. स्टेटमेंट काय बघा, स्टेटमेंट इथं लिहितो मी, अल्जेब्रिक सम ऑफ किंवा इन इक्विलिब्रियम the sum of clockwise moments about any point is equal to sum of anti-clockwise moment about the same point. तर या ओ पॉइंटला घेतलेल्या क्लॉकवाईज मोमेंट्स इज इक्वल टू काय पाहिजे, ओ पॉइंटला घेतलेल्या अँटी क्लॉकवाईज मोमेंट्स. म्हणजे मॅथमॅटिकली मी असं लिहू शकतो, तर एम ओ क्लॉकवाईज इज इक्वल टू काय पाहिजे, एम ओ समेशन एम ओ अँटी क्लॉकवाईज. अशा पद्धतीनं पाहिजे, त्याला काय म्हणायचं, लॉ ऑफ मोमेंट, जर इक्विलिब्रियम ठेवायचं असेल तर. ओके. आणि आपल्याला बॉडीज कशा लागतात, इक्विलिब्रियम मध्ये लागतात. अनबॅलन्स झाली काय होतं, म्हणजे फंक्शन करणार नाही व्यवस्थित. तो मशीन पार्ट किंवा स्ट्रक्चरचा एखादा मेंबर असेल, तो व्यवस्थित फंक्शन करणार नाही जर इक्विलिब्रियम मध्ये नसेल तर. त्यामुळे आपल्याला इक्विलिब्रियम लागतं, त्यामुळे हा लॉ ऑफ मोमेंट सॅटिस्फाय झाला पाहिजे. ओके. तर हा एक पॉईंट होता. अजून एक पॉईंट आहे, व्हॅरिग्नन्स थेरम म्हणून मोमेंटसाठी आपल्याला लागतो.
मोमेंटसाठी व्हॅरिग्नन्स थेरम आहे. तर तो सुद्धा लॉ ऑफ मोमेंट सारखाच व्हॅरिग्नन्स थेरम सुद्धा तेच सांगतो. तर बघा आता व्हॅरिग्नन्स थेरम तर व्हॅरिग्नन्स थेरम काय सांगतो, स्टेटमेंट काय बघा, द अल्जेब्रिक सम ऑफ मोमेंट्स ऑफ ऑल फोर्सेस. म्हणजे आता एखादी बॉडी आहे, सपोज हा बीम आहे आणि याच्यावर असे नंबर ऑफ फोर्सेस ॲक्ट होत आहेत, F1 F2 अँड F3 असे फोर्सेस ॲक्ट होत आहेत. तर आपल्याला माहित आहे आता हे सगळे या सगळ्या फोर्सची काहीतरी मोमेंट असणार आहे, समेशन यमओ काहीतरी असणार आहे, समेशन यमओ बरोबर. या सगळ्या फोर्सची मोमेंट प्लस प्लस करून म्हणजे F1ची प्लस F2ची प्लस F3ची अशी मोमेंट आपण सगळ्या फोर्सची काढणार. आता या फोर्सेसचा जर एकच फोर्स करायचा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कंपोजिशन ऑफ फोर्स म्हणजे रिझल्टंट आपण काढू शकतो. ओके, तर या फोर्सचा रिझल्टंट सपोज असा काहीतरी आला, रिझल्टंट R. तर या रिझल्टंटची जर मोमेंट घेतली तर ती इक्वल कोणाबरोबर पाहिजे, या सगळ्या फोर्सची जी मोमेंट घेतलेली आहे समेशन त्याच्याशी या रिझल्टंटची मोमेंट इक्वल असते, असं हा व्हॅरिग्नन्स थेरम सांगतो. ओके, म्हणजे इक्वल टू काय MR. तर समेशन ऑफ मोमेंट्स ऑफ ऑल फोर्सेस इज इक्वल टू मोमेंट ऑफ रेजिस्टन्स ऑफ दॅट फोर्सेस. तर हा आहे व्हॅरिग्नन्स थेरम. ओके, तर अशा पद्धतीनं मोमेंट ऑफ फोर्स या हा जो टॉपिक आहे ॲप्लाइड मेकॅनिक्समधला, तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या टर्म होत्या. मोमेंट म्हणजे काय आपण बघितलं, त्याचं फॉर्म्युला, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, SI युनिट, लॉ ऑफ मोमेंट, मोमेंटचे टाईप आणि व्हॅरिग्नन्स थेरम अशा पद्धतीच्या कन्सेप्ट्स आहेत. या कन्सेप्ट जर तुम्हाला समजल्या तर तुम्ही इझिली मोमेंट ऑफ फोर्सचे प्रॉब्लेम सोडवू शकता. इथून पुढच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये मी मोमेंट ऑफ फोर्सचे काही प्रॉब्लेम म्हणजे वेगवेगळ्या टाईपचा एक प्रॉब्लेम मी 4-5 प्रॉब्लेम कव्हर करणार. तर पुढचे प्रॉब्लेम्स बघायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.